हॅलो मित्रांनो, मी तुम्हाला आधी माझी पोझिशन दाखवतो आजची. तर 2396 म्हणजे 2400च्या आसपास माझा प्रॉफिट चालू आहे. एकदा रिफ्रेश करून दाखवतो. ओके, 2400 रुपयाचा प्रॉफिट चालू आहे. जो पहिला 52,900चा कॉल दिसत तो ऑप्शन बाईंग केलेला स्कॅल्पिंगचा ट्रेड होता, त्याच्यामध्ये 980 रुपये प्रॉफिट आलं. आणि 52,900चा जो पी आहे त्याच्यामध्ये माझा एकदा एस एल गेला 40 पॉईंटचा, आणि मग त्याच्यानंतर मी रिएंट्री केली आणि तेव्हा माझा प्रॉफिट झाला. ओके, आणि तुम्हाला माझ्या ऑप्शन स्कॅल्पिंगचा मी टाईम दाखवतो एकदा. माझी एंट्री होती 9:21 आणि 06 सेकंदाने, आणि माझी एक्झिट होती 9:21 आणि 48 सेकंद. म्हणजे फक्त 40 सेकंदामध्ये जो प्रॉफिट आहे तो स्कॅल्पिंगचा तो आला. ॲक्च्युली अजून थोडा जास्त मिळाला असता, पण जे क्विकमध्ये मला 1100च्या आसपास मला प्रॉफिट दिसत होतं, पण ते स्क्वेअर ऑफ करता करता ते 980वरती आला. ठीक आहे. आणि जी दुसरी पोझिशन आहे ना, मी जसं सांगितलेलं शॉर्ट्समध्ये मी कमीत कमी 2900 रुपयाचा प्रॉफिट घेणार. तर ती पोझिशन स्क्वेअर ऑफ का केली मी तुम्हाला सांगतो. माझ्यासाठी एक मोठा रेजिस्टन्स हा बघा, हा होता पहिला रेजिस्टन्स, हा होता, आणि दुसरा रेजिस्टन्स हा होता. ठीक आहे. तर हे बघा, मार्केटने वरती गेलं, ऑल टाईम हाय केला. त्याच्यानंतर ना त्याने पहिल्या रेजिस्टन्सच्या वरती मार्केट थांबलं नाही, त्याच्या खाली आलं, तरी मी पोझिशन स्क्वेअर ऑफ नाही केली. आणि जसं ना ही बघा, ही रेड कॅन्डल आहे, तरी मी हे नाही केलं, पण परत जेव्हा थर्ड रेड कॅन्डल आहे ना, परत ती त्याचा लो ब्रेक केला ना, तेव्हा मी माझी पोझिशन ही स्क्वेअर ऑफ केली. कारण मला असं वाटलं की एक बऱ्यापैकी अजून एक मोठा डाऊनफॉल येऊ शकतो. कारण मी थोडा एक मार्केटमध्ये ह्या आठवड्यासाठी साईडवेज टू डाऊन ट्रेंडच्या हिशोबाने होता, त्यामुळे मी पोझिशन स्क्वेअर ऑफ केली. नाहीतर ती कदाचित पोझिशन मी स्क्वेअर ऑफ पण नसती केली. ठीक आहे. फक्त हे एक रिझन आहे की मी ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करायची, आणि ॲट द एंड माझा तो प्रीमियम तो 0 झाला. असो, आणि मी तुम्हाला ते सांगत होतो की मला प्राईज ॲक्शनबद्दल तुम्हाला काही सांगायचं होतं आजचं. हे बघा, अगर आज तुम्ही क्लिअर बघत असाल, मार्केट डाऊन साईडला गेलं. काल पुणे चांगली रॅली दिली, आणि त्याच्यानंतर आज मोठा गॅपअप झाला. तर असं सिनियरमध्ये का असतं माहिती आहे, जेव्हा मोठं समजा आदल्या दिवशी एक मोठा गॅप डाऊन होतं, ओके, आणि मग त्याच्या नेक्स्ट डेला समजा गॅपअप ओपन झाला ना, तर 10पैकी 7 वेळा मार्केट आहे ना हे अप ट्रेंडला जातं किंवा मग साईडवेज होतं. ठीक आहे. पण 10पैकी 7 वेळा, अगर तुम्ही पहिल्यांदा 3दा केलं आणि एकदा समजा 3दा तुमच्याकडून चुकीचं वाटलं तर चालणार ना. कमीत कमी 10 वेळा तुम्ही हे ट्राय कराल ना, तर तुम्ही 10 वेळा ह्याच्यामध्ये 10पैकी 7 वेळा तुम्ही सक्सेसफुल होणार. हे बघा, इकडे आता समजा एक रेड कॅन्डल आहे. ओके, ही रेड कॅन्डल बनली, आणि नेक्स्टला एक गॅप ओपन झाला. ठीक आहे. तर मोस्ट आता समजा तुम्ही स्वतः एक मार्केट चालवत असाल, तुम्ही ह्या साईडला कुठेतरी बाईंग केली असणार, बरोबर. हां, अगर तुमचा फंड जास्त, अगर तुम्ही मार्केट चालवत असाल तर आजच्याप्रमाणे इथे तुम्ही बाईंग केली असणार, आणि तुम्हाला ओपन होता तुम्हाला एवढा मोठा प्रॉफिट दिसला, तर तुम्ही काय करणार, एक तर मार्केटला एकदम मोठा घेऊन वरती जाणार, किंवा मग वरती जाऊन हलकंसं साईडवेज करणार. ठीक आहे. हे 10पैकी 7 वेळा हे मार्केट हे असंच होतं. ठीक आहे. त्यामुळे अगर असं सिनेमामध्ये ना, तर आपण काय करायचं माहिती आहे, ॲटलिस्ट आपण पी सेल करायचा, किंवा मग आपण कॉल बाय करू शकतो. पण कॉल बाईंगमध्ये ना 10पैकी समजा 5 वेळा प्रॉफिट मिळाला ना, तर राहिलेले 5 वेळा प्रॉफिट आहे ना, तो एवढा मोठा मिळतो ना की ते आपण मग सोडायचं नाही. मग कमीत कमी प्रॉफिटमध्ये निघायचं नाही अगर बाईंग करत असेल तर. आणि सेलिंग करत असेल तर 10पैकी 7 वेळा अगर मिळत असेल ना, तर आपण ॲट द मनी जर सेल केला ना, तरी इझिली पैसा मिळू शकतो त्याच्यामध्ये. आणि समजा एक मोठं ग्रीन कॅन्डल असेल, एक ग्रीन कॅन्डल आहे, ओके, आणि नेक्स्ट डे समजा गॅप डाऊन ओपन झाला, आदल्या दिवशी एक मोठं अपट्रेंड गेला, नेक्स्ट डेला अगर गॅपअप ओपन होतं ना, तर मार्केट 10पैकी 7 वेळा हे मार्केट खाली जाणार, किंवा मग मार्केट वॉलेटाईल करणार. ठीक आहे. मग तिथून परत वरती जातात चान्सेस थोडे कमी जातात, पण 10पैकी 3 वेळा जातात, पण 10पैकी 7 वेळा मार्केट हे डाऊन साईडला जाणार, किंवा मग मार्केट थोडं वॉलेटाईल होऊन परत डाऊन साईडच्या आसपास जाणार. ठीक आहे. हेच क्लिअर सांगायचं होतं की हे बघा, हे सिम्पल असतं. अगर तुम्ही डेली कॅन्डलवरती जाऊन बघाल ना, तुम्ही स्वतः बॅक टेस्ट करा ही गोष्ट. आता तुम्ही इथे पण बघू शकता, एक लाईव्ह एक्झाम्पल. ह्या साईडला मार्केटने बऱ्यापैकी खाली आलं, आणि त्याच्यानंतर एक गॅपअप ओपन झाला. ठीक आहे. गॅपअप ओपन झाल्यानंतर बऱ्यापैकी मोठा ट्रेंड मिळाला. ठीक आहे. एक इकडे झालं, तुम्हाला अजून दाखवतो. असे खूप सारे एक्झाम्पल असतात, पण 10पैकी 7 वेळा हे प्रॉफिटेबलच होतात. आता हे बघा, एक ह्या साईडला बऱ्यापैकी अपसाईडला मार्केट गेलं, आणि नेक्स्ट डेला गॅप डाऊन ओपन झाला. तर गॅप डाऊन ओपन झालं ती बघा, इकडे सेलर्सला फायदा होणार, इकडे बायर्सला थोडा कमी फायदा होणार. पण आता ह्या साईडला तुम्ही बघत असाल तर इकडे बायर्सला पण तेवढाच फायदा होणार सेलर्सपेक्षा. ठीक आहे. त्याच्यामुळे मग इकडे ह्यावेळी प्रॉफिट घ्यायचं असेल ना, तर पूर्ण प्रॉफिट घ्यायचं, मग मध्ये सोडायचं नाही. मग कमीत कमी 40 पॉईंटचा एस एल लावून कमीत कमी 200 ते 250 पॉईंट घ्यायलाच पाहिजे, तर जाऊन कुठेतरी प्रॉफिटेबल होऊ शकतो. ओके. आणि तुम्ही स्वतः बॅक टेस्ट करा. अगर तुम्ही मार्केट बघत असाल, अगर तुम्ही हे बघा, इकडे एक वरच्या साईडला मार्केट गेलं आहे, बरोबर, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झाला आहे. ठीक आहे. हे मार्केट मग केवढा खाली आला आहे,
याच्यामध्ये तुम्हाला बायर्सला पण पैसे मिळाले आणि सेलर्सला पण पैसे मिळाले. ठीक आहे, तुम्ही स्वतः बॅक टेस्ट करा आणि तुम्ही स्वतः बघा आणि मला सांगा कमेंट्स. ठीक आहे, आणि आता पण मी उद्या निफ्टीमध्ये मी स्वतः काय ट्रेड करणार आहे ते तुम्हाला सांगतो. ओके, हे बघा आता तुम्हाला निफ्टीचं पण सांगतो. हे बघा निफ्टी का तुम्ही डेली टाईम फ्रेमवरती झालं ना, काल मार्केट एक डाऊन साईडला आलं, त्याच्यानंतर गॅप ओपन झाला आणि त्याच्यानंतर साईडवेज गेला. ठीक आहे, हे इधर वरती जाईल फास्टमध्ये किंवा मग साईडवेज राहणार आणि आज निफ्टी बऱ्यापैकी पूर्णपणे साईडवेज होतात. ठीक आहे, ह्या चान्समध्ये परत खाली डाऊन साईडला जाणं चान्सेस थोडे कमी असतात. ओके, आता मी 15 मिनटामध्ये घेऊन जातो म्हणजे तुम्हाला उद्याचे ॲनालिसिस करू शकतो. हे बघा मार्केटने गॅप ओपन झाल्यानंतर एका रेंजमध्ये राहिला. ठीक आहे, आपण एकदम सिम्पल ठेवू, उद्या आपण काय करू शकतो ते. आता समजा मोठा गॅप ओपन फ्लॅट ओपन होते किंवा हलकासा गॅप ओपन होते, अगर ह्या लेवलच्या वरती ओपन होत असेल ना तर आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. ओके, आणि 2दा एंट्री घेतला, जसं आपला 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला सर्व कॉस्ट टू कॉस्ट करा, त्यातला वरती जायचं तर लगेच जाईल, नाही तर मग परत तो खाली आला की मार्केट परत वॉलेटाईलच करेल. ओके, आणि पहिले 5 मिनटाची ग्रीन कॅन्डल ह्याच्यावरती थांबत असेल ना ह्या लेवलच्यावरती तर, आणि त्याचा जसा हाय ब्रेक केला आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दाच एंट्री घ्या आणि ऑप्शन सेलर करत असेल जसं त्याचा हाय ब्रेक केला त्याचा लोचा पी सेल करा आणि जोपर्यंत त्याचा लेवल टच होत नाही तोपर्यंत आपण एंट्रीमध्ये राहू शकतो. ओके, आणि समजा उद्या मोठा गॅपडाऊन झाला, समजा उद्या एक मोठा गॅपडाऊन झाला ह्या लेवलच्या आसपास. ओके, 60-70 पॉईंटच्या आसपास गॅपडाऊन झाला किंवा अजून खाली गॅपडाऊन झाला तर समजून जायचं की हे मार्केट हे पुन्हा परत खाली जाईल. 5 मिनटाची रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक केला तर आपण परत डाऊन साईडला जाऊ शकतो. गॅपडाऊन ओपन झाला, पहिला ग्रीन कॅन्डल बनली तर एंट्री घेऊ नका कारण ते मार्केट वॉलेटाईलमध्ये जाऊ. आणि समजा त्याच्यानंतर अगर ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक होत असेल तर आपण परत डाऊन साईडला एंट्री घेऊ शकतो. म्हणजे उद्या क्लिअर आहे, गॅप ओपन झाला की आपण वरती जाऊ शकतो आणि गॅपडाऊन ओपन झाला की आपण खाली जाऊ शकतो. फक्त एवढं सिम्पल ठेवा, जास्त काही करू नका. दोन्ही ठिकाणी मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या आणि क्वांटिटीज अर्ध्या करा कारण मला साईडवेज मार्केट अजून पण वाटतं. ओके, तर ट्रेंड मिळाला तर ठीक आहे, एका लॉटमध्ये आता 2300-2400 रुपये प्रॉफिट इनफ आहे. ओके, त्याच्यामुळे मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या आणि प्रत्येक वेळी 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला की आपला SLR सर कॉस्ट टू कॉस्ट करा आणि कमीत कमी 1:4साठी थांबा. ठीक आहे, आणि हे बघा आता तुम्हाला एकदा बँक निफ्टीचं अजून एकदा एक्झाम्पल दाखवतो. हां, पहिली 5 मिनटाची बघा, त्याने 15 मिनटाच्या ती एक रेड कॅन्डल बनवली बरोबर, आणि जसं त्याचा हाय ब्रेक केला ना आपण एंट्री घेऊ शकतो. जो पण आता हे बघा जे सेफ ट्रेडर असतात ना त्यांनी ह्या साईडचा लेवल हे करायचं. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये जास्त SL नाही जाणार, कमीत कमी मी सांगतो 100 ते 150 पॉईंटच्या आसपास SL जाईल आणि यामध्ये तुम्हाला 1:1च्या आसपास किंवा 1:, मॅक्झिमम 1.5च्या आसपास तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतं. ठीक आहे, पण मी इन द मनीमध्ये काय करतो कारण माझी ही रिस्क माझी जास्त आहे. अगर तुम्हाला इथे समजा 150 पॉईंटचा SL लागत असेल ना तर मला कमीत कमी मग इथे 250 पॉईंटचं SL लागतं. कारण मी आता ह्या लेवलला ब्रेक केला ना तर मी कमीत कमी 22 ते 53,100 53,200च्या आसपासचं मी सेल करतो. आज मार्केट साईडवेज होतं मला माहिती होतं, त्यामुळे मी फक्त ॲट द मनीचा सेल केलेला. ठीक आहे, अगर तुम्ही करत असाल तर अगर हाय ब्रेक केला त्याच्या लोचा आपण पी सेल करू शकतो किंवा मग जास्तीत जास्त त्याचा 50% आसपास आपण पी सेल करू शकतो. ठीक आहे, मग त्याचा SL तुम्ही परत 50 पॉईंट्सवरती ठेवा आणि त्याच्यानंतर परत एकदा वरती जात असेल तर आपण परत एकदा रीएंट्री करू शकतो. ठीक आहे, अगर एकदम सेफ असतील ते ह्या साईडचा सेल करू शकतात, जे थोडे कमी रिस्की असतील ते हे 50%च्या आसपास सेल करू शकतात. ओके, मी सरळ इन द मनीमध्ये करतो त्याच्यामुळे माझा लॉस पण मोठा होऊ शकतो पण त्याच्या हिशोबाने माझं प्रॉफिट पण खूप मोठं असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, उद्या पण मी क्वांटिटी अर्धीच करणार, तुम्ही पण क्वांटिटी अर्धीच करा. हा आठवडा अर्धी करा, फक्त हा आठवडा विकली कॅन्डल फक्त ग्रीन नाही व्हायला पाहिजे. अगर विकली कॅन्डल ग्रीन झाली ना तर पुढचा आठवडासुद्धा हा साईडवेज असू शकतो. ठीक आहे, बघूया आता उद्या काय होतं ते मी तुम्हाला अपडेट करीनच. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.